मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी आता चालू असलेली भरती आहे, शिपाई भरती, त्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. तरी सर्वांनी बघावे आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1862. दुसरा क्वेश्चन. भारताचा संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 26 नोव्हेंबर. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. भारताची राजधानी कोणती आहे? नवी दिल्ली. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. भारताचे राष्ट्रगीत कोणी रचले आहे? तर भारताचे राष्ट्रगीत रचलेले आहे रवींद्रनाथ टागोर. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की राष्ट्रगीत किती ओळीमध्ये लिहिलेलं आहे ते सांगायचं आहे. कोणीही न बघता डायरेक्ट सांगायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय आहे नवी दिल्लीला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? ते सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला, 1 मे 1960. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. भारतीय संविधान कोणत्या वर्षी लागू झाले? भारतीय संविधान 1950 मध्ये लागू झालेले आहे. लोकसभा निवडणूक किती वर्षांनी होते? त्याचं उत्तर आहे 5 वर्षांनी. भारताचे राष्ट्रध्वजाचे डिझायनर कोण आहेत? पिंगली व्यंकय्या. जनगण मन प्रथम कधी गायले गेले? 1911 मध्ये गायले गेले. भारताचा राष्ट्रीय फूल कोणते आहे? कमळ. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? तर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? जे की क्षेत्रफळानुसार राजस्थान. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? वड. स्वातंत्र्य दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? 15 ऑगस्ट. गांधी जयंती कोणत्या दिवशी येते? 2 ऑक्टोबर. भारतातील पहिला उच्च न्यायालय कोणता? कोलकाता. महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? गंगा डॉल्फिन. भारतात न्यायपालिका कोणत्या स्तंभावर आहे? न्यायपालिका. वंदे मातरम कोण लिहिले? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. भारतीय संविधानात किती अनुसूच्या आहेत? 12. भारताचा पहिला राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचा राष्ट्रीय गान कालावधी किती? 52 सेकंद. भारताचा राष्ट्रीय सर्प कोणता? कोब्रा. उच्च न्यायालयाचा प्रमुख कोण असतो? मुख्य न्यायाधीश. यामध्ये आपण जे काही बेसिक क्वेश्चन होते ते पाहिलेले आहेत. हे काही अवघड क्वेश्चन नाहीत, पण काही वेळेस हेच क्वेश्चन आपल्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे या छोट्या विषयावर म्हणजे सोप्या क्वेश्चनवर एक व्हिडिओ बनलेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळे सोपे क्वेश्चन असतात, सगळ्याला माहीत असतात, पण कधी आपण विसरतो. त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तरी सर्वांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.